कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या थकीत कर्जदारांकरता आनंदाची बातमी। ज्यांनी आपल्या कर्जाची परतफेड अद्याप केली नाही अशांकरता बँकेने एक रकमी कर्ज परतफेड योजना जाहीर केली आहे। 28 फेब्रुवारी 17 पर्यंत अर्ज करणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। सहकार आयुक्तांनी योजनेला मान्यता दिली आहे। कर्जदारांना सवलतीचा लाभ घेऊन आपल्या कर्जाची परतफेड करता येणार आहे। मात्र या सवलतीचा लाभ त्यानंतर पुन्हा घेता येणार नाही। जास्तीत जास्त कर्जदारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेच्या प्रशासक मंडळाने केलं। कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या विरोधात उदयनराजे भोसले यांनी उद्या कराड बंदचं आवाहन केलं। प्रांताधिकारी किशोर पवार यांनी काल वाळू माफियांविरोधात कारवाई केली। वाळू वाहतूकदारांच्या डोक्यात काठी मारल्यानं सचिन पवार गंभीर जखमी झाला होता। यावर उदयनराजे आक्रमक झालेत। खासदार उदयनराजे यांनी कृष्ण रुग्णालयात जखमींची भेट घेऊन प्रांताधिकारी मनमानी करून जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप केला। शासकीय कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये। शासकीय अधिकाऱ्यांविरोधात उद्या कराड बंदचं आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलं। रत्नागिरी नगर परिषदेची आजची सर्वसाधारण सभा भूखंडाचं आरक्षण या मुद्द्यावरून चांगलीच वादळी झाली। रत्नागिरी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आणि ट्रक टर्मिनलकरता आरक्षित असलेल्या 200 गुंठ्यांच्या कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या भूखंडाचं आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव आज नगर परिषदेसमोर आला। नगरपालिकेनं आरक्षण विकसित न केल्यानं नगरपालिकेच्या मूळ मालकानं एकूण जागेपैकी 25% जागा नगरपालिकेच्या मालकीची करून उर्वरित जागा विकासकाच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेसमोर ठेवला होता। मात्र 21 नोव्हेंबर 2013च्या शासन निर्णयानुसार नगरपालिकेनं आरक्षण विकसित न केल्यास एकूण जागेच्या 25% जागा पालिकेला जमा करत उर्वरित जागा मूळ मालक विकसित करू शकतो। दुष्काळानं होरपळून निघालेल्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकरी शेतमजुरांना आरोग्याच्या समस्या अधिकत। मात्र रुग्णालयातील खर्च दुष्काळग्रस्तांना पेलवत नाहीये। त्यामुळे निलंगा येथील डॉक्टर नृसिंह भिकाणे हे गेल्या 3 महिन्यांपासून स्वखर्चानं जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावात मोफत आरोग्य शिबिरे घेत आहेत। त्यात ते मोफत औषधांचं वाटप करतात। 12 शिबिरात जवळपास 10,000हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।